सासूबाई नमो नमः. सासूबाई. खरं किती सोपा विषय आहे, पण काहीही सुचत नाही आता. हा दादा मला डिस्टर्ब होतोय. कोण आहे? मी आहे. ईशा, तू कधी आलास? बराच वेळ झाला. काय रे, काही सुचतंय? हे काही ओढलेली नाही मी. तुम्ही इथेच आहात? मला वाटलेलं टेरेसवर जाईन, जरा शांत विचाराने घेऊन काही सगळं. काही नाही होणार. आयडिया. माझ्या डोक्यात एक मस्त आयडिया आली. आपण असंच करूया. काय? प्रथमेश दादा, ही आयडिया थोडी तुझ्या मनाविरुद्ध आहे. म्हणजे तुझ्या तत्वांमध्ये नाही बसणार, पण सांगणार आहेस का तू आता? सांगतो. आपण एक काम करूया. वेगवेगळ्या रंगांच्या शाईंनी हे पत्र आईला लिहू. हो, कारण आईला आपले आवडते रंग माहिती आहेत ना. तिला लगेच कळेल कुठलं पत्र कोणी लिहिलंय. नको. का? कारण काकूजीला आपले सगळे रंग माहिती आहेत. म्हणजे आपल्याला आवडणारे सगळे रंग तिलाही माहिती आहे. बॅड ऑप्शन, बॅड ऑप्शन. दुसरं काहीतरी पाहिजे. हा दादा ऐक, मी काय म्हणतो, आपण आपल्या लेटर्सची एक एक फोटोकॉपी काढूया आणि आईला देऊ. म्हणजे तिला कळेल ना कुठलं लेटर कोणाचं येते. काय? बॅड आयडिया, बॅड आयडिया. त्याच्यापेक्षा माझी आयडिया चांगली आहे. ही चीटिंग आहे. मला चालेल. काय? आईसाठी मी हे करायला तयार आहे. उद्या सकाळी आईच्या खोलीत जायचं आणि तिला आपली आपली प्रत देऊन टाकायची. ओके? शुअर. चला. डन. पण त्यासाठी आपल्याला काहीतरी आत्ता लिहावं लागेल. हा, जरा प्रयत्न करूया का? सुचत नाही एक तर. अरे हो. लेट्स ट्राय. आई डिअर मॉम. मी जातो. मी पण माझ्या रूम मध्ये जाऊन देतो. ओके? ए दादा, अरे मला स्टार्ट तरी सांगा ना. ए विघ्नेश जरा, अरे मला नाही सुचत आहे. अहो, काय करताय? काही नाही, काकू आजीनी सांगितलं ना ते लिहितोय. तू जा ना, झोप तू. पण कागद तर कोरा आहे. तेच ना अभिलाषा, इतका सोपा विषय आहे, पण मला ना काही सुचत नाही. मी मदत करू का? पहा, सुचव काही. असं सुचवेन ना की कोणाला कळणार नाही. हा? लिहा ना. प्रिया आईस, प्रिया आईस, साष्टांग नमस्कार. आम्ही इथे सगळे सुखरूप आहोत. अभिलाषा, पत्र लिहायचं नाही ग. आई बद्दलचे मनातले विचार लिहायचे. हा, मनातले विचार. मग लिहा ना. माझी आई महान आहे. तिने मला जन्म दिला. खरंच खरंच तुझी आई किती महान आहे ना. हो ना. तिने तुला जन्म दिलाय. खरंच. पण आता इथे ना अभिलाषा, मला माझ्या आईबद्दल काय वाटतं ते लिहायचंय. अरे हो, विसरलीच. हा, मग लिहा. अशीच आमची आई असती, सुंदर रूपवती. अभिलाषा, मला कंटाळा आलाय आता. कंटाळा आलाय ना? हो. मलाही लहानपणी निबंध लिहायला सांगितलं ना की खूप कंटाळा आहे. मला निबंधाचा नाही आलाय, तुझ्या सल्ल्यांचा आलाय ग. तू जा बरं, झोप. जा जा जा. बर. ओ, असं काय करताय? मी तुम्हाला मदत करतेय ना. करते ना. चांगलं सुचवेल.
हे काय? अहो, तू लिही, मी जाऊन झोपतो. हा, हे बरोबर आहे. अशीच आमची आई असती, सुंदर रूप. मी का लिहितेय? झोपले. कागदी कोरा आहे. झोपले. तेव्हा परमेश्वरा, यांना काही सुचवू नकोस. झोपते. चालू दे, चालू दे. मला माहितीये तू काय लिहितोयस ते. लपवायची काही गरज नाहीये. हो, एक बायकोच आपल्या नवऱ्याचं मन ओळखू शकते. खरंच तुला माहितीये मी काय लिहिले ते? मग सासूबाई ओळखू शकतात, त्यात मी का नाही ओळखणार? ग्रेट. कॅश, चल ना आत्ताच्या आत्ता चल. मी काकू आजीला सांगतो की तुझी परीक्षा आहे. अरे नको नको नको. अरे नको रे. काय ग? ही काय वेळ आहे का परीक्षा घ्यायची? तर काय ना, तू एवढा रात्री काम करतोयस म्हटल्यावर मी तुला मदत करायला आले. तुझं तर पूर्वीसारखं प्रेमच नाही राहिलं. जा बाबा. काय संबंध प्रेमाचा आणि परीक्षेचा? काय संबंध? मस्करी करू नको रे. तू ही सगळं कामं ठेव बाजूला. आपण बऱ्याच दिवस ना गप्पा पण मारलेला. आपण गप्पा मारूया ना. गप्पा महत्वाचं आहे. आईची उद्या परीक्षा आहे ना, नंतर गप्पा. माहितीये मला. खाली बस. विघ्नेश खाली तिथे नाही, माझ्या जवळ बस. कसं आहे ना विघ्नेश, सासूबाई या घरासाठी खूप काही करतात. अन्य आहे मला, पण म्हणून तिराईत बाई आई होऊ शकत नाही ना. त्या तुमच्या तिघांच्याही मनातलं ओळखू शकत नाही याची खात्री आहे मला. कसं आहे ना कॅश, ज्या आत्मविश्वासाने आईने काकू आजीला सांगितलं की माझ्या मुलांच्या मनात काय आहे ते मी ओळखू शकते, तो आत्मविश्वास आहे ना माझ्यासाठी पुरेसा आहे. आणि बघ ना, आपला आता गौरव एवढा मोठा झाला. तो कुठल्या डिव्हिजनला आहे, त्याच्या टिफिन मध्ये त्याला काय लागतं, त्याला काय हवं असतं, काय नको असतं, हे तू कधी ओळखलेस का? झोप झोप तू झोप, मला काम आहे महत्वाचं. ऋषी, काही सुचतंय की नाही? कसं सुचेल मीरा? 2 वर्षांचा होतो मी जेव्हा आई गेली. मला तिचा चेहराही आठवत नाही. ज्या आईचं प्रेम नाही, सहवास नाही, माया नाही, मी काय लिहू तिच्याबद्दल? शाळेत असं बोट धरून सोडणारी, चिवचा काऊचा घास खाऊ घालणारी ही माझी आई मी कधी जगलोच नाही ना.
मी दुसऱ्यांच्याच आईला पाहत आलो, मग मी लिहिणार काय? हे बघ, तुझ्या मनात जे काही येतंय ना ते सगळं लिहून काढ. आपण नाही का लहानपणी आईवर निबंध लिहायचो, तूही लिहिला असशील ना, लिहित असाच. शाळेत असताना वेगळीच गंमत व्हायची. निबंधासाठी विषय यायचा आई. मला असं वाटायचं मी आता किती लिहू आई विषयी, भरभरून लिहावंसं वाटायचं. मग मी माझं सगळं भान हरवून 1 पान 2 पान सतत लिहित राहायचो. आणि मग नंतर माझ्या लक्षात यायचं की वेळच संपून गेली. सगळे हसायचे माझ्यावर फिरी फिरी. पण तेव्हा ना निदान मीरा मला सुचायचं मी आईविषयी काय लिहितोय. पण आता माझ्या आईवरच हा प्रसंग आल्यामुळे मला नाही सुचत या प्रश्नाचं उत्तर. या प्रश्नांच्या उत्तरावर तुमचं नाही, आईंचं भवितव्य अवलंबून आहे. कळतंय का तुला? म्हणूनच तर काळजी वाटतेय ना मीरा. समजा मी आईविषयी लिहिलं याच्यात आणि तिला ओळखूच नाही आलं तर? हे बघ, तू जे लिहिशील ना त्यावरून आई ओळखतील की हे तुझंच लिखाण आहे. अगं कसं ओळखेल ती? मला आईविषयी जे काही वाटतं ना ते एवढ्या वर्षांपासून माझ्या मनात आहे. पण ती तर आत्ता आली ना काही दिवसांपूर्वी, मग तिला कसं कळेल हे मी लिहिलंय? तसं नाही होणार, मला खात्री आहे. जे काही लिहिशील तू त्यावरून आई ओळखतील की हे तुझं लिखाण आहे. मनातलं ओळखायला रक्ताचं नातं लागत नाही, हृदयाचं लागतं. आणि आईंचं आणि आपलं नातं तसंच आहे. आणलाय. पटून आईला देऊया. आणि आवाज न करता, कारण आजी उठली असेल तिला कळायला नको. चला. हो, 1 मिनिट. मला ना ते माझ्या लिफाफ्यात नाही, अरे तुझा हाय. अरे माझा हा आहे. अरे नाही माझा. नाही. एक मिनिट, उघडून पाहू दे मला. हे बस बस शांत राहा. आपण इतके कन्फ्यूज आहोत, आई पण कन्फ्यूज होईल. हो, काहीतरी करायला हवं. काय करू? आयडिया. काय आपण त्याच्यावरती काहीतरी मार्क करूया. मार्क करूया? जरा पहिले उघडून एकमेकांचे लिफाफे बघा कोणाचे. हा माझाच आहे. तुझा ग्रेट. तो माझा असेल. हे घे, हे घे, हे घे. कर ना आता मार्क. काय करायचं पण? बर्थडेट लिहूया. नाही एक आपण आपल्या नावाचं पहिलं अल्फाबेट लिहू. म्हणजे PVR. करेक्ट. चालेल. पेन कर. माझ्याकडे सतत असतो पेन. आर नाही पी, सॉरी. चला. आता दे. हळू रे, ओरी आवाज नका. माझं सगळ्यात वर. कळतंय ना, घाणेरडा अक्षर तुझंच आहे. कजी कशा आहात तुम्ही? मी मजेत आहे. तुम्ही कशा काय सकाळीच उठलात आज? अरे म्हणजे आम्ही रोज सकाळी लवकर उठतो. असं काय काम आहे? हं? काय काम आहे? काय काम आहे? ते बाहेर गडबड झाली. बाहेर ती तिघं ते तिकडे खूप गडबड झाली. काकूजी, ते तुम्ही आमची नेमणूक केली होती ते म्हणजे परीक्षेत काही गडबड झाली की मला येऊन सांगा ते. म्हणजे खरंच तिथे गडबड झालीये का? हो ना काकूजी, तुमचे 3 नातवंडांना तुम्हाला फसवतायत. लिफाफ्याच्या कोपऱ्यावर स्वतःच्या नावाचे अध्यक्ष लिहिलेत आणि ते सासूबाईंना द्यायला पण गेलेत. काकूजी, त्यांना थांबवायला हवं. तर सासूबाई अगदी सहजपणे ओळखतील कोणाचं पत्र आहे ते. मला फसवणं इतकं सोपं वाटलं त्यांना? बहुतेक वाटत असावं, म्हणून हा गैरप्रकार करतायत ना. जा बोलवा त्यांना, बोलवा. आई. अरे गुड मॉर्निंग. हळूहळू का? गुड
मॉर्निंग मोठ्याने म्हटलं तर काय प्रॉब्लेम आहे? अरे तुम्ही सगळे हळू म्हणजे कोणाला ऐकू जाऊ नये म्हणून हळू. अरे गुड मॉर्निंग म्हटलेलं ऐकलं तर काय? चहा आणते तुमच्यासाठी, बसा. नको नको, आमच्यासाठी तू काही आणू नको, उलट आम्हीच तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. काय दाखव. दादा दे. दे ना दे. काय आहे? ते ना दादा सांग ना काय आहे? कसं आहे ना आई, तुझी परीक्षा आहे. पण काय म्हणे ते आदर्श आई स्वतःला सिद्ध करायचं, अशी कधी परीक्षा असते का? हो ना, अशी कुठे परीक्षा असते का? म्हणजे एकाने लिहिलेलं दुसऱ्याने ओळखायचं, जे अशक्य हा. आहे, नेक्स्ट टू इम्पॉसिबल. आणि म्हणून आम्ही काय केलंय की आमचे तुझ्याबद्दलचे विचार आम्ही लिहून आणलेत. हे तू वाच ना. आणि म्हणजे तुला पण कन्फ्युजन नको व्हायला ना, त्या लिफाफ्यांवरती ना आम्ही आमचे अल्फाबेट टाकले, VRP. Correct. हा, तुझं पण कन्फ्युजन होणार नाही. तू नीट वाच लेटर्स आणि काकोजीला सांगून टाक कोणाचे कुठले विचार आहेत ते. हं. हे सगळं चुकीचं आहे, ही काकू आजीची फसवणूक आहे असं नाही वाटत तुम्हाला? हो, फसवणूक आहे ना, फसवणूक आहे, पण ही परीक्षा पण एक फसवणूकच आहे ना. पण मला नाही वाटत तसं. आम्हाला वाटतंय. दादा, आई, कोणाला काय वाटतं ह्याच्यापेक्षा तू जर ही परीक्षा यशस्वी नाही झालीस ना, तर आम्हाला तुझ्यापासून चालेल. चालेल नाही, पण आम्हाला हे नाही चालणार. हा, एक मिनिट दादा, तू लिफाफे आईच्या हातात हो, दे. हो. आई प्लीज, नो आर्ग्युमेंट. आपण तू वाच. प्रथमेश, विघ्नेश, ऋषी, तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये का? अगं आई, आम्ही प्रश्न विश्वासाचं नाहीच आहे, पण तू मग हे असं बोलून तुम्ही माझा आत्मविश्वास डळमळीत करताय. नका ना असं वागू प्लीज. खात्री बाळगा की या परीक्षेत सुद्धा मी यशस्वी होईनच. नका टेन्शन घेऊ रे तुम्ही, खरंच. चला. गायत्री, ही 3 पत्र म्हणजे तुझं भविष्य आहे. पुन्हा एकदा विचार कर. ही मातृत्वाची परीक्षा आहे, जे तू कधीच अनुभवलं नाहीस. सासूबाई, मातृत्व म्हणजे फक्त जन्म देणं नव्हे. तसं असतं तर यशोदेला माता कोणी म्हटलंच नसतं. तू बोलण्यात खूप हुशार आहेस, पण तू यशोदा नाहीस हे लक्षात घे. आणि पुन्हा एकदा विचार कर. तू तयार आहेस या परीक्षेला? मी तयार आहे. घे हे पहिलं पत्र, उघड आणि वाच.
सासूबाई